नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सवलती देण्यावरून वार पलटवार झाल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीनं मराठ्यांना सवलती दिल्या याचा जरांगे यांनी विचार करावा. देणारा कोण, फसवणारा कोण, जरांगेने विचार करावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीनं हीन वागणूक दिल्याचा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले, पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय. अरे ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे. देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण. आम्हाला वाटलं ना ते भांगार आहेत, ते नीट नाहीत म्हणून तर तुम्हाला आणलं होतं. तुम्ही त्यांच्यापेक्षा बेकार निघालात. त्यांनी तरी त्यावेळेस आमचं वाटोळं केलं 90-94ला. त्या महाविकास आघाडीच्या नेत्यापेक्षा सगळ्यात हीन वागणूक तुम्ही दिली आम्हाला. मी तुम्हाला वाचितच सांगितलं होतं शिंदे साहेब, गुलाल उधळायचा नको. उधळायचा असेल तर त्याचा अपमान होता कामा नये. अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे तुतारी हाती घेण्याचे संकेत मिळत आहेत. 99% जनतेची इच्छा तुतारी हाती घ्यावी अशी आहे असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलंय. उद्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असं शिंगणेंनी म्हटलंय. शिंगणे आत्महत्या करणार होते, स्वार्थासाठी भूमिका बदलतायत असा पलटवार यावर सुनील तटकरे यांनी केलाय. 99% कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आदरणीय पवार साहेब यांच्याबरोबरच त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर मी निवडणूक लढावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे. मी त्यांना एवढंच सांगितलेलं आहे की मी फक्त सिंदखेड विधानसभा मतदारसंघापुरता नाही, तर मला जिल्ह्यातल्या सुद्धा सर्व सहकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी मी उद्या फिरणार आहे, जिल्ह्यामध्ये जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून आपण 2 दिवसात या संदर्भातला कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ. त्यांची बँक ते अध्यक्ष असताना जी अडचणीत आणलेली होती, त्या बँकेला 300 कोटी रुपयाचा अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला. शिंगण्याच्या हे लक्षामध्ये आलं पाहिजे की हे सगळं अजितदादांनी त्यांना करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर काय वेगळी भूमिका घेतली तर त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेलच. पण मला स्वतःला त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या कुटुंबातला काही वादविवाद आहेत ते एकत्रितपणाने बसून मिटवणार आहेत, पण ते अजितदादांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई लढणार आहेत. बघूया आता काय करतात ते. अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे. यावर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे. अमोल मिटकरी यांचं ट्विट आपण पाहूया. बुडालेल्या जिल्हा बँकेला दिला ज्यांनी थारा, दादांच्या आशीर्वादानं निधीचा कोट्यवधी पसारा. टच्च फुगले पोट, निघतोय तुतारीच्या दारा, भोवती सगळा फिरतोय माझ्या ठेकेदारी पसारा. स्वार्थासाठी जिथे गगन ठेंगणे ते हे महाभाग डॉक्टर राजेंद्र शिंगणे असं ट्विट अमोल मिटकरींनी केलंय. पवार साहेबांनी ठरवलं होतं की एकनिष्ठांना आम्ही संधी देणार. तरी काही घडामोडी जर झाल्या तर मी आताही स्पष्ट करते की मी लढेल, 100% आम्ही लढणारच आहे. कारण की एवढं कष्ट घेऊन घरोघरी तुतारी पोसायचं काम मी केलेलं आहे. ठीक आहे, आता ती पवार साहेब काय ठरवतात त्याच्यावर आपण थोडं बघूया. पण तरी जर काही घडामोडी झाल्या उलटा सुलटा तरी मी ठाम आहे. मी लढणार म्हणजे 100% लढणार. तुम्ही अपक्ष म्हणून लढणार का? 100% अपक्ष म्हणून लढणारच. मुख्यमंत्री पदावरून शिंदेनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. हा टोला लगावताना शिंदेनी डोहाळे शब्दाचा वापर केला, तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून फडणवीसांनी पवारांना थेट आव्हान दिलंय. आणि आमच्याकडे कोणाला डोहाळे लागलेले नाही. आमचं 2.25 वर्षाचं काम हाच आमचा चेहरा आहे. रौनक, दुसरा प्रश्न रौनक. त्यांनी विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा ठरवावा. विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा त्यांनी ठरवावा. पहिले तर हे लक्षात ठेवा, सत्ता पक्षाला चिंता नाही, मुख्यमंत्री स्वतःच बसलेले आहेत. त्यांना विचारा तुमचा चेहरा तर सांगा, एकदा चेहरा सांगा तुमचा. मी पवार साहेबांना आव्हान करतो, पवार साहेब तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण एवढं सांगा. एकनाथराव शिंदे असे म्हणाले असतील की आम्हाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत, तर त्यांचे जे सगळे चेले चपाटे आहेत, त्यांचे प्रवक्ते आहेत, ते प्रत्येक वेळी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावच असतील
असं म्हणतात तेव्हा एकनाथरावांनी हे याला उत्तर का नाही दिलं, आताच का दिलं? उद्धव ठाकरे आजारी पडल्याबरोबर आचारसंहिता लावली. आचारसंहितेला 45 दिवसही दिले नाहीत. यामागे षडयंत्र आहे का अशी शंका असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. तर उद्धव ठाकरे आजारावर मात करून मैदानामध्ये उतरतील असंही भास्कर जाधवांनी म्हटलंय. भास्कर जाधवांनी व्यक्त केलेल्या शंकेवरून सुनील तटकरेंनी मात्र टीका केली आहे. उद्धव ठाकरे आजारी पडल्याबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागते, हे आश्चर्यकारक आहे. 45 दिवस सुद्धा निवडणुकीला एकंदरीत ज्याला आचारसंहिता म्हणतात त्याला दिले न जावे, याच्या पाठीमागे षडयंत्र तर नाही ना, हे महाराष्ट्रातल्या जनतेला शंका आलेली आहे. भास्करराव तसे वरिष्ठ नेते आहेत, माझे जुने सहकारी आहेत, पण काय विनोद नवीन करायला लागले ते मला काही कळत नाही. निवडणुका उशिरा होतात याबद्दल आक्रोश करणारे मंडळी आता नवीन एक वेगवेगळ्या शोधाचा प्रयत्न करतात. म्हणजे किती महायुतीला बदनाम करण्यासाठी कुठल्या कुठल्या क्लुप्त्या काढल्या जातात त्याचं उत्तम उदाहरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याच्या चर्चेची बातमी शिंदे आणि फडणवीसांनी फेटाळली आहे. तुम्हाला सीएम केलं, आमच्या माणसांना त्याग करावा लागला. जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान शहांनी शिंदेंबद्दल हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती होती. शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही 3 महत्वाची पदं आहेत. गृहमंत्र्यांसह बाकी सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. कामं पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे बाकी पदं. तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं, आमच्या माणसांना त्याग करावा लागला. अमित शहांनी मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं तुम्ही ऐकलं का कुठं? तुम्ही त्या बैठकीत होते का? अरे बाबा, हे असं कुठेही काही कोणी बोललेलं नाही आणि कोणी आम्ही ऐकलेलं नाही. एक मिनिट, बैठकीमध्ये आमच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि तुम्ही त्याच्यावर बातम्या करताय म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं. टेबल न्यूज आहे, टेबल न्यूज 100% असं कुठेही बोलणं नाही, काही म्हटलेलं नाही. प्रादेशिक अस्मितेचे पक्ष आहेत ते तोडणं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना काही दिवस जुळून घ्यायला सांगितलं. याला त्याग म्हणत नाही, याला स्वार्थ म्हणतात. बावनकुळ्यांचा त्याग आम्ही पाहिला. 50 लाखाची जमीन त्यांना, 50 कोटीची जमीन त्यांना जी कवडीमोल भावात सरकारकडून त्यांनी जी ओरबडलेली आहे, हा त्याग आहे का? मी जे म्हणतोय की ह्यांना त्याग आणि बलिदान वगैरे शब्द जे आहेत हे यांच्या तोंडी शोभत नाहीत. आहुती ज्याला म्हणतात ना, ती आमची पडलेली आहे त्या कुंडामध्ये. म्हणून निश्चित आमचा सहभाग सगळ्यात मोठा आहे ही सत्ता पलटण्यामध्ये, सत्ता आणण्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने आमचाही पक्ष त्या पद्धतीने जोरकसपणे वाढला पाहिजे. ज्याच्यासाठी अट्टहास केला आहे, ज्या हिंदुत्वासाठी अट्टहास केला आहे, त्या भूमिकेतून आम्ही चाललो आहे. तर आम्हालाही तेवढ्या जागा तिथं मिळाल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने कामकाज करता आलं पाहिजे. अजित पवार महाविकास आघाडी सरकारमधले भुक्तभोगी होते अशी देवेंद्र फडणवीसांनी कोपरखळी मारली आहे. फडणवीसांच्या वक्तव्यावरून अजित पवार मान खाली घालून हसले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधील मदतीवरून मुख्यमंत्र्यांनी नक्कल करत ठाकरेंवर टीका केली. अजित पवार सर्वांचे साक्षीदार असल्याचं शिंदे म्हणाले. यावर फडणवीसांनी अजित पवार भुक्तभोगी होते अशी कोपरखळी मारली आहे. सहायता निधीमध्ये तुम्ही 2-3 कोटी रुपये देता आणि आम्ही 350 कोटी दिले. हे कुणाचे पैसे आहेत? हे जनतेचे पैसे आहेत. त्याचा जीव वाचवला पाहिजे. आला कोणी की लगेच आम्ही सही करतो. तुमचं तर पेन पण काढत नव्हते, पेन ठेवतच नव्हते. त्यामुळे असं बघा, मला कोणावरही टीका करायची नाही. दादा साक्षीदार होते, साक्षीदार आणि भुक्तभोगी. अरे बाबा, काय ते बरोबर वाद चालवत होते. तर निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तर माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गट मनसेला 2 जागा देते असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे. या पक्षांमधल्या सर्वात जास्त जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे. तर जास्ती किती काय, इतर सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा जास्ती मिळते.
मला माहिती आहे की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत असेल. सत्तेतला पक्ष असेल कोणाचा? राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्रात. महाराष्ट्रात 288 जागा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आणि 145चं बहुमत लागतं. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गट त्यांना 2च जागा देतोय. लाडकी बहीण योजना तात्पुरती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराची 45,000 कोटींची तरतूद केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान फुकट पैसे वाटून राज्य कंगाल होणार असल्याचं टीकास्त्र दादांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी डागलंय. महाराष्ट्रातील माझ्या सर्व मायमाऊली बहिणींना मला खात्री द्यायची या निमित्तानं की योजना तात्पुरती नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील. खरं तर भविष्यात या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ करण्याचा सुतोवाच हा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि भविष्याचा विचार करून मांडलेली आहे आणि त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी देखील आम्ही त्या ठिकाणी करतोय. हे असलं फुकट वाटून होणार नाही तुम्हाला. आज तुम्ही असे पैसे 5-5 हजार रुपये 7-6 रुपये तुम्ही वाटताय, हे तुम्ही करूच शकत नाही. तुमच्या घरचे आहेत का पैसे? ते सरकारचे पैसे आहेत. हे आता हे गेला हप्ता जो काय त्यांचा झाला पैशाचा, त्याच्या पुढे वाटू नाही शकणार. कंगाल होईल राज्य. आमचे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळं ते त्या ठिकाणी गडबडून गेलेत. आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी कधी होणारच नाही असं ते म्हणायचे. त्याच्यानंतर आज आता 2.5 कोटी मायमाऊलींच्या खात्यामध्ये पैसे 5 महिन्याचे मिळून प्रत्येकी 7,500 साधारण त्यांचे फॉर्म कधी आले त्या पद्धतीने जमा झाले. लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, आता लाडकी झालेली आहे. हे सगळ्या बहिणींना माहिती आहे आणि हा शेवटचा महिना आहे लाडक्या बहिणीचा, हेही माहिती आहे. सत्तेत असूनही आपल्या योजनांच्याबद्दल आत्मविश्वास नसलेलं हे सरकार आहे. त्यांना खात्री नाही की आपल्याला हे आपल्या लाडक्या बहिणी पाठिंबा देतील की नाही. विधानसभेची निवडणूक जाहीर होताच महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडले. महादेव जानकर यांनी विधानसभेमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. जागा वाटपामध्ये रासपचा विचार न केल्यामुळे महादेव जानकरांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलेलं आहे. मी कुणावर नाराज नाही. राष्ट्रीय समाज पक्ष देखील या देशात मोठा पक्ष झाला पाहिजे. काँग्रेस आणि बीजेपीच्या लायकीत आला पाहिजे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र लढणार आहे. आमची ताकद किती आहे ते आम्ही पाहणार आहे, आजमावणार आहे. तुम्ही स्वबळावर लढणार, किती जागा लढण्याबाबतचा तुमचा आता विचार? 288 जागेच्या बद्दल चर्चा. 288 सर्वच्या सर्व जागा, एकही जागा आम्ही खाली सोडणार नाही. माढ्याचे दादांचे आमदार बबन शिंदे यांनी पवारांची पुन्हा एकदा भेट घेतली. माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि शरद पवार यांचा एकाच गाडीमधून प्रवासही झाला. बबन शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. आमदार बबन शिंदेंकडून शरद पवारांकडे विधानसभेच्या तिकिटाची मागणी करण्यात आली आहे. सांगितलं आम्ही तुमच्याकडनं उभा राहायला तयार आहे आणि त्याप्रमाणे साहेबांनी विचार करतो म्हणून सांगितलेला आहे. आपला त्या निवडणुकीमध्ये साहेबाकडनं मिळालं ठीक, नाहीतर 95ची छत्री पुन्हा उघडायची आणि 95 सारखी अपक्ष निवडणूक लढवायची. 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक होणार आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असंही जरांगेंनी जाहीर केलंय. उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार असं जरांगे यांनी म्हटलंय. 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची अंतरवाली सराठीमध्ये बैठक होईल आणि इथे त्यांची मतंही जाणून घेऊ असं जरांगे यांनी म्हटलं आहे. आणि आता विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. मुंबईतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक संपन्न. महाविकास आघाडीचं मुंबईतील जवळपास 70% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती. शरद पवार एकदाच आले, तो ट्रेलर होता. सिनेमा 20 तारखेच्या आधी दिसेल. इतरांना अनेक संधी दिल्या, आता समर्जित घाटगेंना संधी द्या. नाव न घेता जयंत पाटलांचा हसन मुश्रीफांवर निशाणा. पवार साहेब फक्त एकदाच येऊन गेले, तो ट्रेलर होता. आता सिनेमा 20 तारखेच्या आधी दिसेल.
जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात. जाहीरनाम्याऐवजी अंमलबजावणी आराखडा असं स्वरूप असेल. 30 सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन. पक्षाकडे सूचना पाठवण्याचे नागरिकांना आवाहन. महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित. 2.5 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित. तर रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. आम्ही जनतेच्या आयुष्यामध्ये आणलेल्या बदलाचा अहवाल. रिपोर्ट कार्ड प्रकाशित केल्यानंतर अजित पवार यांचं विधान. तर स्थगिती सरकार गेल्यानंतर गतीचं सरकार जनतेनं पाहिलं. फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुतीच्या रिपोर्ट कार्डचा आदित्य ठाकरे यांच्याकडून डिपोर्ट कार्ड असा उल्लेख. फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती. भाजप जल जंगल जमीन अदानीच्या घशात घालणार. आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल. एकाच मंचावर असूनही सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बोलणं नाही. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानचा 52वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं सून आणि सासरे एकाच मंचावर होते. स्नेहलता कोल्हेंनी फडणवीसांची भेट घेतली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये पेच. जागा अजित पवार गटाकडे जाणार असल्यामुळे कोल्हेंची राजकीय कोंडी. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट मतदारसंघावरून महायुतीमध्ये कलगीतुरा. भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर अजित पवार गट आणि शिंदे गटाचाही दावा. नागपुरातील शिंदे गटाच्या पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखेंचा राजीनामा. मनीषा कायंदेंना विधान परिषदेची आमदारकी दिल्यामुळे शिल्पा बोडखे नाराज. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली उमेश पाटलांची भेट. काही दिवसांआधीच उमेश पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली होती. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. पक्षातील बंडाळी टाळण्यासाठी वसई विधानसभेमधून निवडणूक लढवणार. 2019 मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं होतं.